हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज मी बॉम्बे हायकोर्टबद्दल म्हणजे शिपाई जी पोस्ट आहे त्याचा सिलेबस काय आहे आणि त्यासाठी कोणतं बुक वाचायचं त्याच्याबद्दल सांगणार आहे. एकच पुस्तक वाचायचं, तुम्हाला बाकी काहीच वाचायचं नाही आहे. पण त्याच्या आधी आपण सिलेबस बघून घेऊ, म्हणजे मग तुम्हाला कळेल मी असं का म्हणते की एकच पुस्तक वाचायचं आहे, असं का म्हणते हे तुम्हाला कळेलच. चला तर सिलेबस बघून घेऊया. तर सिलेबसमध्ये म्हणजे याच्यात तुम्ही बघू शकता की तुमची 30 मार्कांची लेखी परीक्षा असते. त्यासाठी तुम्हाला 15 मार्क्स मिळवणं गरजेचं असतं. ते जर तुम्हाला 15 मार्क्सच्या 15 आणि 15च्या वर मिळाले तरच तुम्ही पुढची जी शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता आहे त्यासाठी पात्र होऊ शकता. आणि त्याच्यानंतर मुलाखत, आणि या सगळ्यांचे टोटल केल्यानंतर जो म्हणजे आपल्या याचं रिझल्ट लागेल ना, तेव्हा तुमचं सिलेक्शन होईल. तर ही शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता म्हणजे ते ना काहीतरी एक अर्ध्या तासाचं काम असतं. ते 10-10 मिनटाचं तुम्हाला एक काम देतात. त्या कामामध्ये म्हणजे असं असतं की तुम्हाला काही फाईली इकडच्या तिकडे करायला लावतात, म्हणजे ठेवायला लावतात, किंवा मग साफसफाई म्हणजे असं टेबल वगैरे, म्हणजे प्रत्येक गोष्टीत मग म्हणजे 4 डेस्क असतील ना, तर एक जण तुमच्याकडे एक वस्तू मागेल म्हणजे सोबतच. मग तुम्ही ते किती व्यवस्थितपणे हँडल करता ते सगळं बघतील आणि त्यानुसार ते तुम्हाला मार्क्स देणार आहे. आणि मग त्याच्यानंतर मुलाखत होईल. पण तो नंतरचा विषय, आपल्याला सध्या लेखीचं बघायचं आहे. तर लेखीमध्ये असणार तुम्हाला 30 मार्क्स, म्हणजे त्याच्यात तुम्हाला सगळे जी-केचे प्रश्न असणार आहे. तुम्हाला ना इंग्लिश आहे, ना मराठी आहे, ना गणित बुद्धिमत्ता आहे, तुम्हाला फक्त जी-के. तर फक्त जी-केसाठी काय वाचायचं ते मी तुम्हाला सांगते. एकच पुस्तक आहे, तेवढंच वाचा. तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाही पडणार. हे बघा, हे आहे ते पुस्तक, विद्याभारती पब्लिकेशनचं परफेक्ट जनरल नॉलेज. हे 2025चं आहे. आता नवीन लेटेस्ट पण आलेलं असणार. रमेश बालवाड सरांचं आहे. खूप छान आहे. हेच करा. वाटल्यास स्क्रीनशॉट घेऊन घ्या. बघा, तुम्हाला दाखवते. याच्यात हे बघा, अनुक्रमानिकेत म्हणजे भूगोल आहे, परत इतिहास आहे, आपलं सायन्स आहे, म्हणजे अर्थशास्त्र आहे, आपलं राज्यशास्त्र आहे, सगळे विषय आहे याच्यात. आणि ते पण इतक्या म्हणजे व्यवस्थितपणे पॉईंट टू पॉईंट आहे. माहिती आहे, जर बरेच लोक म्हणतील याच्यात की तात्यांचा ठोकळा पण चांगला आहे. चांगला आहे, मान्य आहे. पण त्याच्यात ना खूप असं डीप आहे आणि जास्त वाचण्यासारखं आहे. हे कसं तुम्हाला एवढं 30 मार्कासाठी एवढा ठोकळा करण्याची गरज नाही. हे जे आहे ना, हे पॉईंट टू पॉईंट. हे बघा, याच्यातले प्रश्न बघा, 1 लाइनर क्वेश्चन आहे. आणि तुम्हाला तसंच येणार, एकदम डीप येणारच नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे जरी केलं, याच्यातून केलं ना, खूप फायद्याचं ठरेल, कमी वेळात आणि खूप चांगल्या पद्धतीने होईल तुमचं. हे बघू शकता तुम्ही इथे. हे नृत्यांचे प्रकार वगैरे, चलन वगैरे, हेच असेच क्वेश्चन येतात. पहिली अणुभट्टी कोणती, किंवा काय, पहिलं काय, हे असे क्वेश्चन येतात. वैदिक समाजातले बघू शकता तुम्ही. म्हणजे दुसरं काही करायची गरज पण पडणार नाही तुम्हाला. मी हे पुस्तक म्हणजे रिव्हिजनसाठी यूज करते, पण हे खरंच बेस्ट राहील तुम्हाला शिपाई पदासाठी. हे बघा, हे सगळे जे तेव्हाचे करार आणि असहकार चळवळ वगैरे वगैरे वगैरे, ते किती 1 लाइनरमध्ये सांगितले त्यांनी. जास्त डीप करण्याची गरजच नाही तुम्हाला. तर हे म्हणजे खूप फायद्याचं ठरेल. बघा, मी तरी म्हणजे सजेस्ट करायचं काम केलं आहे, पण मला तरी वाटतं हा खूप बेस्ट ठरेल. तर हाच घ्यावा तुम्ही पण. स्टार्टिंगला मी दाखवलं आहे, तर त्याच्यात तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या वाटल्यास, आणि बाजारातून घेऊन या. काही 350-400पर्यंत येऊन जाईल तुम्हाला हे बुक. हे बघा, सायन्सचे पण इतके छान छान दिलेले आहेत ना, म्हणजे जास्त तुम्ही डीप करायची गरजच नाही आहे. एकदम 1 लाइनर सांगितलेले आहेत. परत एकदा घेऊन घ्या वाटलं स्क्रीनशॉट. आणि थँक्यू. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. आणि तुम्हाला व्हिडिओ म्हणजे आवडतो आहे, नाही आवडत आहे, कंटेंट आवडतो आहे, नाही आवडत आहे, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण कळत नाही म्हणजे लोकांना खरंच आवडतो आहे की नाही आवडत आहे. त्याच्यामुळे कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा व्हिडिओला. थँक्यू.